बीड नगर परिषदेची निवडणूक लागलेली असताना ऐन निवडणूक काळात बीड शहरातल्या भाजपसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये सध्या शुकशुकाट दिसतोय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाला तर अक्षरशः कुलूप लागल्याचं दिसतंय। दोन्ही पक्षातल्या नेत्यांकडनं स्वतःच्या बंगल्यावरनं कारभार सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी घेतलाय, आपण पाहूया। बीड जिल्हा हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा मानला जातो, कारण याच जिल्ह्यातून अनेक नेते या राज्याला पुरवले जातात, दिले जातात आणि याच बीड जिल्ह्यामध्ये या कार्यालयामध्ये मात्र शुकशुकाट या ठिकाणी पाहायला मिळतो। मी राष्ट्रवादीचं जे कार्यालय आहे या ठिकाणी आहे। या ठिकाणी निवडणुका चालू आहेत, मात्र कुठल्याही प्रकारचा कार्यकर्ता किंवा नेता या ठिकाणी आले गेल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही। अक्षरशः कार्यालयाला पूर्णतः लॉक आहे आणि अक्षरशः याच ठिकाणावरून बीड जिल्ह्यातील राजकारणाची दिशा या ठिकाणी ठरवली जाते। आणि विशेष म्हणजे हे जे कार्यालय आहे या कार्यालयामधून या पूर्ण बीड जिल्ह्यासह राज्याची दिशा या ठिकाणी ठरवली जाते। हेच ते राष्ट्रवादीचं कार्यालय आणि या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये मात्र शुकशुकाट या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे या ठिकाणच्या जे कार्यकर्ते आहेत यांना मात्र नेत्यांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच ही परिस्थिती जी आहे ती कशी राहील आणि ही निवडणूक कशा पद्धतीने पार पडेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। रस्तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।